सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, मी सौ सुनीता युवराज चव्हाण आपले सहर्ष स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता पहिलीचे नवीन पाठ्यपुस्तक मराठी बालभारती मधील पहिलीच कविता माझ्या या दारातून ही कविता शिकणार आहोत। या कवितेच्या कवयित्री आहेत अनुताई वाघ। चला आता आपण कविता शिकायला सुरुवात करूया। माझ्या या दारातून ऐक व म्हण। माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते। मामा येतो नि मामी येते, गोड गोड खाऊ देऊन जाते। काका येतो नि काकी येते, छान छान बाहुली देऊन जाते। माझ्या या दारातून कोण कोण येते, कोण कोण येते। दादा येतो नि वहिनी येते, चणे फुटाणे देऊन जाते। बाबा येतात नि आई येते, गोड गोड पापी घेऊन जाते। विद्यार्थी मित्रांनो, बाळाच्या दारातून कोण कोण येतात आणि त्याला काय काय आणतात हे सांगणारी ही कविता आहे। मामा आणि मामी येतात, ते बाळासाठी गोड गोड खाऊ घेऊन येतात, म्हणजेच बाळाला खायला छान छान गोष्टी देतात, जसं की लाडू, बिस्किटं, चॉकलेटं। तसंच बाळाचे काका आणि काकी देखील येतात, ते बाळासाठी छान बाहुली आणतात, म्हणजेच खेळायला त्याला छान छान खेळणी आणतात। तसंच बाळाचे दादा आणि वहिनी देखील येतात, ते बाळाला चणे फुटाणे आणतात, म्हणजे बाळासाठी पौष्टिक आणि कुरकुरीत खाऊ आणतात। बाळाचे आई आणि बाबा येतात, तेव्हा ते बाळाची गोड गोड पापी घेतात, म्हणजेच ते आपल्या बाळावर खूप खूप प्रेम करतात। तुमचे आई बाबासुद्धा तुमच्यावर खूप खूप प्रेम करतात ना? जगातील सगळेच आई बाबा आपल्या मुलांवर खूप खूप प्रेम करतात। मुलांनो, ही कविता आपल्याला काय शिकवते तर प्रेम शिकवते। आपल्या घरात आपल्यावर प्रेम करणारे किती लोक असतात। मामा, मामी, काका, काकी, दादा, वहिनी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले आई बाबा, आणि ते आपल्या आनंदासाठी खूप काय काय करतात, सुंदर सुंदर गोष्टी आणतात, कारण त्यांचं आपल्यावर खूप खूप प्रेम असतं। मुलांनो, आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं द्यायची आहेत बरं का? पहिला प्रश्न आहे, या कवितेत दारातून कोण कोण येत आहेत? सांगा बघू। हो, अगदी बरोबर। या कवितेत दारातून मामा, मामी, काका, काकी, दादा, वहिनी आणि आई बाबा येत आहेत। प्रश्न दुसरा, मामा मामीने बाळासाठी काय आणले? सांगा बघू। अगदी बरोबर, मामा आणि मामीने बाळासाठी गोड गोड खाऊ आणला आहे। प्रश्न तिसरा, गोड गोड पापी कोण घेते? सांगा बघू। अगदी बरोबर, आई आणि बाबा गोड गोड पापी घेतात। विद्यार्थी मित्रांनो, तुमचे आई बाबा पण घेतात का तुमची गोड गोड पापी? सांगा पाहू। आणि विद्यार्थी मित्रांनो, आता शेवटचा प्रश्न पाहूया। प्रश्न चौथा, तुझ्या घरी सणासाठी कोणकोणते पाहुणे येतात? हा गृहपाठाचा प्रश्न आहे। या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे आई बाबांच्या मदतीने। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।